हॅलो फ्रेंड्स, ग्रीन फ्लोअर चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रत्येकाला वाटतं कढीपत्ता आपल्या बाल्कनीमध्ये घराच्या अंगणात असावा आणि आपण तो लावतो, पण त्याची वाढ होत नाही, त्यावर रोग पडतो, तर कधी त्यावर कीड लागते आणि आपण काय करू आणि काय नको या विचारात झाड गमावून बसतो। पण आता असं होणार नाही। कढीपत्त्यासाठी एक विशेष खत म्हणून वापरलं जातं, जे त्याच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते। त्यासाठी बाजारात न जाता कुठलेच महागडे खत आणण्याची काहीच आवश्यकता नाही। घरच्या घरी तुम्ही खत तयार करू शकता। कढीपत्त्याच्या वाढीसाठी सर्वात चांगले खत म्हणजे घरात तयार होणारे ताक किंवा आंबट दही। जे दही 3-4 दिवसापूर्वी झालेले आहे ते वापरून तुम्ही कढीपत्त्याची काळजी घेऊ शकता। झाडाला कुठलेही खत देताना माती मोकळी करून घ्या आणि खत हे झाडाच्या कडेने टाकायचे, मुळांना डायरेक्ट टाकायचे नाही। कधी आपलं प्रमाण चुकलं तर झाडांच्या मुळांना जर आपण ते दिलं तर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो। म्हणून नेहमी खत कुठलंही वापरा, ते ऑर्गॅनिक असो, केमिकल असो किंवा लिक्विड असो, ते सगळं आपण झाडांच्या माती मोकळी करून कडेकडेने टाकायचं। त्यामुळे आपल्या झाडाला कुठलाच नुकसान होत नाही डायरेक्टमध्ये। कढीपत्त्याची वाढ आणि ते छोट्याशा जागेत भरावा यासाठी त्याची कटिंग नक्की करत जा। त्यामुळे झाड हे सुंदर आणि दाट दिसेल, झाडाचा बुंधा पण मजबूत होईल आणि जे बाल्कनीमध्ये सुंदर दिसेल। तुम्ही माझ्या झाडाला बघू शकता, 3 वर्ष झालेत माझ्या झाडाला आणि एक खूप असं छान असं जाड असा बुंधा पण तयार झाला आहे त्याचा। तुम्हाला मी दाखवते बघा, याचं असं जाड असा बुंधा तयार झाला आहे त्याचा, कटिंग करून आणि सारखी कटिंग करत असले त्यामुळे तो एक माझ्या बाल्कनीमध्ये शेप मेंटेन राहिला आहे त्याचा आणि ठेवायलासुद्धा जड दिसत नाही। डायल्यूट केलेलं दही कसं करायचं, तर साधारण 1 चमचा एका पॉटसाठी पुरेसा असतो, म्हणून 1 चमचा दही घ्यायचं आणि ते दही 1 लिटर पाण्यामध्ये छान असं मिक्स करायचं। पूर्ण दह्याचे असे बारीकच कण राहिलेत पाहिजे, खूप जास्त मोठे नको, नाहीतर मुंग्या वगैरे लागू शकतात। म्हणून मग ते असं मिक्स करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते, इतकं डायल्यूट करून घ्यायचं आणि ते झाडाच्या अशा पद्धतीने कडेकडेने सोडायचं, म्हणजे झाडांच्या मुळांना काही त्रास होणार नाही। आणि माती अशी हलकी करायची की पाणी टाकल्या ते पूर्ण मुळांपर्यंत पाणी असं पोहोचलं पाहिजे। तुम्हाला माझी माहिती आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवत राहा। काही कारणास्तव मध्ये माझे व्हिडिओ नाही येत राहिले, त्याबद्दल सॉरी, पण आता माझे व्हिडिओ रेग्युलर येत राहील, तर मला तुमचा सपोर्ट असू द्या। बघा अशा प्रकारे पाणी पूर्ण निघून जातं आणि माझं जे झाड आहे ते पूर्ण असं हेल्दी दिसतंय आणि सुंदर आहे, कुठलाही रोग वगैरे काही नाही। तुमच्याही झाडाला तुम्ही असंच ठेवा। थँक्यू।